रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। बारामती विमान अपघातासंदर्भात या भेटीअंतर्गत चर्चा झाली। अजित पवार यांच्याविषयी पोलिसांकडून FIR का घेतला जात नाहीये हा मुद्दा या चर्चेच्या केंद्रस्थानी होता, असं रोहित पवार म्हणतात। राज ठाकरे साहेबांनी वेळ दिली, कारण त्यांनी मला विचारलं होतं की काय विषय आहे। मी म्हणलं अजितदादांच्या बाबतीतलं जे काही ॲक्सिडेंट झालेला आहे, घातपात जो कुठला झाला आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला। महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। एक महिना तुमच्या हातामध्ये होता, आता प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमचा कधी येतोय हे आम्ही बघतोय। आज उद्या येतोय, याच्याची वाट आम्ही बघणार आहोत। मी सोमवारी 11 वाजता मुंबई या शहरामध्ये तिथे एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। त्या माध्यमातून खरा रिपोर्ट काय असतो, काय पद्धतीने या घटनेमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे मी तिथे सिद्ध करेल। आणि रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला, तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही। कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं आज आपण सर्वत्र मराठी भाषा दिन साजरा करतोय। दुसरीकडे मात्र राज्यातील मराठी माध्यमाच्या जवळपास 255 शाळा या बंद पडल्या आहेत, अशी माहिती देत सुप्रिया सुळे ट्विट करतायत। ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय। केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषा दर्जा बहाल केला, ही निश्चितच आनंदाची बाब आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकारने भाषेचा विकास आणि प्रसाराकरता निधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। हा निधी उपलब्ध असेल तर तो प्राधान्याने मराठी शाळांचं बळकटीकरण, आधुनिक सुविधा आणि गुणवत्ता वृद्धी करता वापरणं आवश्यक आहे। आणि जर मराठी शाळाच राहिल्या नाहीत तर आपण भविष्यात मराठी भाषा गौरव दिन काय साजरा करणार, हा मुद्दा सुप्रिया सुळे उपस्थित करतायत। राष्ट्रवादीत दुःख नसलेले 4 ते 5 जण केवळ टीका करतायत। विकास लवांडेंची राष्ट्रवादीवर ही टीका आहे। अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा यांना जाऊन आज 1 महिना होत आहे। तेव्हापासून त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार दादांच्या घातपाताची संबंधाने चौकशी व्हावी, त्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करत आहेत, पुरावे गोळा करत आहेत। प्रसारमाध्यमांना आणि शासन व्यवस्थेला ते गोळा करून देत आहेत, त्या कामात ते पूर्ण वेळ व्यस्त आहेत। दुसऱ्या बाजूला दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळाच गेला की काय, अशा पद्धतीने एक चांडाळ चौकडी कार्यरत झाली आणि पहिल्या दिवसापासून सत्ता सत्ता आणि सत्ता हा मंत्र जपत आहे। की गेल्या काही दिवसांमध्ये विलिनीकरण हे शब्द आम्ही जास्त वापरले का त्यांनी जास्त वापरलेत। अजितदादा पक्षाचे जे कोणी चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे का, याच्याशिवाय त्यांचं महत्त्व तिथं दिसत नाही। मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आता राजकारणाची वेळ नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।